मनोज जरांगे पाटील धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी जोरदार सुरू आहे। ते आता धाराशिवला आहेत। त्यांनी सखल मराठा बांधवाची बैठक घेतली। कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आणि काय नियोजन आहे? नाही, आता मी सकाळी पण सांगितलं ना, आता पण तेच सांगतो की मीडियाच्या समोर खोटं नाही बोलतायत, कारण ते उघडं पडायला मग ताबडतोब उघडं पाडते। त्यामुळे आता तुम्ही सकाळपासून बघताय की मी 10 वाजल्यापासून उभा आहे। आता किती वाजलेत माहीत नाही मला, 2 वाजले का काय। समाज घालायला तयार नाही। समाजाच्या लक्षात आलं आपल्या लेकराचं कल्याण करायचं असलं तर 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जावं लागणार। परिस्थितीनं समाजाला घेरलंय। नोंदी निघालेल्या असतानाही प्रमाणपत्र दिलं जात नाही। कुणबीचं प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटी दिली जात नाही। आता तुमच्या समोरच एक जणांनी आमच्या बांधवांनी घरानं केले, कोणतरी इथं समाज कल्याण विभागाला अधिकारी आहेत। वाट बघू आम्ही नावीला जाणं, मग आता आम्हालाही साहेबाला सांगून सरकारच्या कानावरती टाकून पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे। कारण एकतर नोकऱ्या मिळत नाही आणि वाईट भूमिकेचे आम्ही लोक नाही। त्यांनी गोरगरिबांच्या अडवणूक करू नये। TV9च्या माध्यमातून त्या 2 अधिकारी साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, गोरगरिबांच्या लेकराची अडवणूक करू नका। तुमच्याकडे ज्या काय फायली असतील पेंटिंग आता 1200 काहीतरी आहेत, ते पूर्णच्या पूर्ण व्हॅलिडिटीज तुम्ही काढून घ्या, ही माझी तुम्हाला सांगणं आहे। आणि नाहीच केलं तर शेवटी मग आमचाही नाविलाज, त्याला नाविलाज। मनोज भाऊ, तुम्ही ह्याच्या आधी पण मुंबईला गेला होतात, वाशीपर्यंत गेलात, आता परत एकदा तुम्ही मुंबईला जायचं नियोजन केलं आहे। आत्ता नेमकं काय घेऊन यायचं आहे? त्यावेळेस काय राहिलं होतं? त्यावेळेस सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती। 6 महिन्यात सरकारने सांगितलं होतं अंमलबजावणी करू। झालेली प्रक्रिया योग्य आहे, कायदेशीर आहे। सगळ्या सोयऱ्यांची फसवलं, 6 महिन्यात देऊ म्हणले होते, तिथं फसवणूक झाली। 6 महिन्याच्या आत त्यांनी करायला पाहिजे होतं अंमलबजावणी, पण केली नाही। आता आमची जी पूर्वीची मागणी त्याच्यावरच आम्ही आज पण ठाक आहे। मराठा आणि कुणबी एक आम्हाला तो GR अध्यादेश पाहिजे, कारण त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की ते करण्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही। हा कायद्याचा रूल आहे, संविधानाचा रूल आहे, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं। ठीक आहे, आता 58 लाख नोंदीचा अहवाल, तुमची समिती, तुमचं सरकार गठीत तुम्हीच केली ना, अहवाल पण तुम्ही स्वीकारला। आता तुम्हाला GR काढायला अडचण नाही। तुम्ही जर नाही काढला त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठी फक्त निवडून येण्यापुरते लागते, सत्तेपुरते लागते। तुम्हाला मराठी मोठे होऊ द्यायचं नाही, तुम्ही मराठीचा अवमान करताय, तुम्हाला मराठा संपवायचा आहे, त्याचा अर्थ असा होतो। त्यामुळं GR आम्ही मराठा आणि कुणबी एकचा घेणार, हैदराबादचं गॅजेटियर सुद्धा घेणार, सातारा संस्थांचं पण घेणार। 3ही गॅजेटियर आम्ही यावेळेस घेणार आहे। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर सुद्धा आम्ही घेणार आहेत। आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ती सुद्धा 100% यावेळेस घेणार। सरसकट गुन्हे मागं घ्यायला लावणार। आत्महत्या झालेल्या, बलिदान दिलेल्या कुटुंबाचा, त्यांचाही नोकरीचा आणि काही आर्थिक निधीचा विचार आले तो पण, ज्या 8, 9, 10 मागण्या आहेत त्या पूर्ण घेणार। त्याच्याशिवाय मुंबई मी सोडित नसतो आणि मराठी सोडित नसते। सगळे सोयऱ्याची व्याख्या सरकारला क्लिअर झाली का, जी तुम्ही मांडताय ती? नाही, त्यांना प्रत्येक वेळेस क्लिअर करायला लावलेली आहे। आम्ही सांगितले की ते दुसरेच लेत होते, त्याही वेळेस आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आताही सांगतो, सगळे सोयऱ्यांची अधिसूचनाच अशी आहे की परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या ज्या सोयरी जुळतात ती सगळे सोयरे, म्हणजे ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे ते सगळे सोयरे। बरं, सगळे सोयरे का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। का, तर त्याचंही तिथंच आपण 3 पॅरेग्राफ त्यांनी ते केलेले, आम्ही करून दिलेले। आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं की सगळे सोयरे का, तर ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे आणि याची परंपरेनुसार सगळ्या रोटीबिटी व्यवहार, सणवार, उत्सव, व्यवसाय एक आहेत। सगळे सोयरे का, तर ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून घ्यायची। आत्तापर्यंत त्याच घेतल्या, 180 जाती होत्या अगोदर, आता त्या 450, 500 झाल्या कशा, तर पोटजात उपजात तत्सम म्हणून तुम्ही त्या आत घेतल्या। मग कुणबीची, मराठ्यांची पोटजात कुणबी होतीच, उपजात होतीच, म्हणजे तिथं एक रूल आणि इथं एक, हे मान्य नाही आहे आम्हाला। म्हणून सगळे सोयरे घ्यायचे की त्याचा आणि याचा व्यवसाय एकच आहे, त्याची पोटजात उपजात म्हणून घ्यायची। आपण वाशीला गेल्यानंतर शिंदेने जी तुमच्या हातात परिपत्रक ठेवलं होतं, त्याला GR म्हणतो आपण, त्याच्यामध्ये नेमकं काय होती व्याख्या सगळी सोयरीची? नाही, त्यांनी व्याख्यात 2-4 ओळी घालायच्या होत्या, त्यावेळेस त्यांनी त्या घातल्या नव्हत्या। आम्ही त्यांना घाला म्हणून सांगितलं होतं। त्यावेळेस ते सचिव, मुख्य सचिव होते, मंगलराव तोडा साहेब होते, दीपक केसरकर साहेब होते। ठीक आहे म्हणे, घालून टाकू, काय अडचण नाही येणार। आणि त्याच्यात ते बराचसा उल्लेख केला आहे त्यांनी
एक 2 ओळी राहिल्या होत्या, त्या घातल्या नव्हत्या, त्या घालतील. त्यांनी नंतर सुधारित केलं असेल तर, नसेल तर त्यांना यावेळेस ते घालावं लागणार आहे. आणि तसं पाहिलं तर त्याच्यावर व्याख्या जवळपास 80% म्हणून त्याला 90% त्यात आलेली व्याख्या आम्हाला पाहिजे ती शक्यतो आलेलीच आहे. त्यामुळे यावेळेस काय त्यांना त्याच्यातून सुट्टी नाही आहे आणि आम्ही मिळू पण देत नाही. शिंदे समितीचं काम आता सुरू आहे का? हो, बंद पडलं होतं 30 तारखेला. आम्ही ते मला वाटतं 30 जूनला मुदत संपत होती. त्याने 30 जूनच्या नंतर मला वाटतं 3 जूनला अंदाजे, मला आता थोडं सांगता येणार, 2-3 दिवसाच्या आत ताबडतोब लगेच तिला मुदतवाढ 6 महिन्याची दिली. कारण तिचं काम सुरू होणं खूप आमच्यासाठी गरजेचं होतं, समाजाच्या हिताचं होतं ते. कारण नुसती समिती गठीत करूनच उपयोग नव्हता, तिला कामही करणं गरजेचं होतं, नुसती मुदतवाढ देणंही गरजेचं नव्हतं, तर तिला अहवाल पण देणं होतं. कायद्याच्या चौकटीत जर आरक्षण टिकवायचं असेल तर समितीचा अहवाल देणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे आम्हाला तिला मुदतवाढ घेणं गरजेचं होतं आणि ती दिली पण मुख्यमंत्र्यांनी. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आमचं म्हणणं आहे की विनयच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही रोज वेटीस धरून आला. तुम्ही मगाशी बोलताना मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसुद्धा थेट इशारा दिलाय की आता पुनरावृत्ती नको आहे. इशारा दादा याच्यासाठी दिला मी, इशारा नाही म्हणता येणार त्याला, त्यांना सावध केलंय. तुम्ही एक चूक केली पुढं करू नका. कारण शेवटी राज्य आणि मराठा आणि प्रत्येक वेळेस या राज्यातल्या मराठ्याचा अवमान होणार असला तर शेवटी प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. तुम्ही जर वारंवार हल्ले करणार, प्राणघातक हल्ले करणार, मारणार, तर पुनरावृत्ती आंतरवालीची पुन्हा करू नका हे त्यांना आम्ही समजून सांगायलो. कारण आता प्रत्येक वेळेस तुमच्या मनासारखं मुख्यमंत्री साहेब होणार नाही. कारण तुम्ही जर तसा प्रयोग केला, एकाही पोराला जर काठी जरी लागली, राज्य मात्र बेमुदत बंद राहणार आहे, ते सुरू राहणार नाही. पांधन रस्ते सुद्धा सुरू राहणार नाहीत. तुमच्यामुळं देशातलं सुद्धा सरकार मोदी साहेबाच्या अडचणीत येऊ शकतं. आम्ही बी थोडे नाही, 33-34 करोड आहेत राज्यात, थोडे नाहीत आम्ही क्षेत्रीय मराठी सुद्धा. फडणवीसाबद्दल काय मत आहे तुमचं? आता काय निर्णय घेतील असं तुमचा एक अंदाज मला सांगा. मी अंदाजावर जगतच नाही. घ्यायला लावणार, हक्क आहे आमचा घेणार. आमची जमीन आहे, आमचा 7-12 सापाड्या 3 एकरचा वावरच पाहिजे. तसं आम्ही कुणबी मराठा आणि एकच आहेत. आमच्या नोंदी सापडल्यात आरक्षणच पाहिजे, ते बी ओबीसीतच पाहिजे. तुम्ही म्हणता ते तुमचा 7-12 असला तरी आमची दादागिरी, आमच्यावर अतिक्रमण केलंय आता गुंडाच्या माध्यमातून तुम्हाला ते देत नाही, आम्ही घेत असतो. आता बैठकीमध्ये तुम्ही मराठ्यांना शब्द देताय की आपण 29 तारखेला गेल्यानंतर आरक्षण घेऊन यायचं? मला नाही वाटत मला समाजाला शब्द द्यावा लागतो. समाजाला पक्का माहीत झाले, पोरं आपल्यासाठी झटतं, याच हे आपल्यासाठीच लढत आहे. मी शब्द दिला तरी त्यांना विश्वास आहे, नाही दिला तरी विश्वास आहे. कारण मी वाईट पाऊलच उचलत नाही. समाजाचा उपयोग करून मी माझा स्वार्थ साधत नाही. समाजाच्या हितासाठी मला जितकं काय लढता येईल तितकं मी लढतो आणि जीवाची बाजी लावून मी उपाशी तापाशी राहतो, रक्त जातो. माझ्या समाजाला मोठं करायचं ध्येय मी घेतो. साहेब मी कुठं बोलत नाही, मी कधी मरण सांगता येत नाही, इतके वेदना आहेत मला उपाशी. मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा, फक्त मला माझ्या गरीबात मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं, मेलो तरी हरकत नाही. पण ते तुमच्या बोलण्याला मला अनुसरून एक प्रश्न आहे की आत्तापर्यंत मराठा समाजाला आपलंसं वाटणारं नाही, आता फक्त तुम्ही. मी बाप मानलं, मायबाप मानलं समाजाला आणि त्या शब्दाचा अपमान नाही होऊ दिला. माझा समाज 23 घंटेवर उभा राहिला रस्त्यावरती, माय मावल्यास आहे. त्यांना वाटत होतं हेच लेकरं आपल्या लेकराला आरक्षण देऊन मोठं. आणि तो जो आत्मविश्वास होता त्यांनी जो माझ्या खांद्यावर टाकला, पोरगम त्यांच्या लेकरा इतकाच मला जीव लावतो. माझा 6-7 करोड आहेत, थोडा नाही, त्यांच्या लेकरापेक्षाही उलट जास्त मला जीव लावतो. मग मी त्यांचा लेकराचं वाटलो करून मी मोठा होऊ शकत नाही ना. त्यामुळे त्यांना माहिती आहे रातपाट त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय, त्यामुळे ते मला सोडू शकत नाही. तुम्ही मुंबईला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस जेवढा मराठा समाज पाठीमागं तुमच्या मुंबईपर्यंत आला होता तेवढा समाज 29 तारखेला येईल असं वाटतं का तुम्हाला? 5 पट त्याच्यापेक्षा. नाही आला तर आपलं तोंडावर नाव बी नाही घ्यायचं. हो, ही अंतिम फाईट आहे. एवढा मोठा रेकॉर्ड होणार. मराठ्यांना पहिल्यांदाच बघणार आहेत. इतका जनसागर, इतका महासमुद्र. मराठ्याला स्वतःच बघणार आहेत. आपण इतके मराठी घरीच राहणार नाही. तुम्हाला सांगतो वाहनच राहत नाही मराठ्याचं. मोटरसायकल नाही ना, काय नाही काय नाही काय नाही. का नाही येणार ती? लेकरा बाळापेक्षा कोण मोठं आहे? आणि स्वतःचे लेकरा बाळ नाही मोठे करायचे तर दुसऱ्याचे मोठे करायचे का? ठेका घेतला का आपण बार आपल्या लेकरांचं वाटलं करायचं? डोळ्यात देखता आज सोपं नाही राहिलं साहेब. शिक्षण करणं, फीस भरणं, लेकरा बाळ शिकवणं लय अवघड गोष्ट झाली. आरक्षण असलं फीसमध्ये सवलत मिळते.
आरक्षण असल्यामुळे पूर्ण नोकऱ्याच चाललेत. कोणाला वाटत कोण महाराष्ट्रातला असा मराठा आहे की त्याला वाटतं माझं पोरगं नोकरी लागू नये? कोणाला वाटतं असं की माझी पोरगी नोकरी लागू नये? कोणचा मराठा आहे घरात असा महाराष्ट्रातल्या 6-7 करोड मराठ्यात की त्याला वाटतं माझी पोरगी नोकरी लागू नये, पोरगीने उच्च शिक्षण घेऊ नये? कोण आहे? तर कुणीच नाही. कारण सत्ता आली म्हणून सत्तेत असणाऱ्या मराठ्यांचे पोरं फुकट शिकायला मिळत नाही, पैसे घालावंच लागतात. सत्ता आली म्हणून काय त्याला फुकट नोकरी मिळत नाही, किंवा विरोधात असला म्हणून त्याला लागतं असं नाही. तुम्ही सत्तेत असा नसा, तुमच्या लेकरा बाळाला तुम्हाला देणं हे आरक्षण. एवढी लोक घेऊन मुंबईत गेल्यानंतर तुम्हाला सरकार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आणून अडचण आणील का, ह्याची तुम्हाला काय वाटतं याबाबत? काय समज अडचण आणायची? मुंबई आमची नाही का? आम्ही बघायचं नाही का? सगळे दुनिया येते काळेन बेंद्रेन कसले माणसं आहेत, लाल पिवळे हिरे कुकडून ते बघायचे सगळे दुनियात मुंबई. आणि आमची मुंबई आम्हाला बघायची नाही का? आहे आमच्या मुंबईत आम्ही बघायचं म्हणून मग तर अवघड झालं. आम्हाला बघायचं आहे ते जाऊन कसं की बाबा समुद्र कसा आहे, मंत्रालय कसं आहे, मंत्री कोणत्या गादीवर झोपतो, कशात आंघोळ करतो, आम्हाला बघायचं आहे ते जाऊन. काय आम्ही बघायचं नाही का? तिथे इमान कसं उडतं, खालून उडतं, बोरून पळतं, कोण रेल्वे कशी असते बाबा, काय बिस्किटची कंपनी कसं काय बिस्किट काढायची, ती बैल एक हाल्यावणी नाही वर ठेवलेला तेव्हा बघायचं आम्हाला कसं काय काय. आम्ही बघायचं नाही का? आमच्या गोरगरिबांची इच्छा नाही का मुंबईत जाऊन बघायची? रस्ते कसं काय बरं तुमचे? आम्ही काय आम्हाला अधिकार नाही का जायचा मुंबईत? तुम्ही आता थेट आझाद मैदानावरती जाणार शांततेत. मागच्या वेळेस आम्ही सरकारला, महाराष्ट्राला आणि देशाला सिद्ध करून दिलं. शांततेत गेलो, शांततेत आलो. आताही शांततेत जाणार, शांततेत पण विजयच घेऊन येणार. मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकणार म्हणजे टाकणार. कारण मी मराठ्यांना वारंवार तेच सांगतो, बाबांनो मी तुमच्या लेकरा बाळासाठी जगतोय. माझं शरीर मला साथ देत नाही, मला लय वेदना आहेत, खूप प्रचंड वेदना आहेत. मी तुमचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, म्हणून मला तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचं. एवढ्या विषयी अंतिम लढाई घरदार सोडा. जेवतं ताट बाजूला लोटा पण मुंबईला जा, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तुम्ही सणावारात गुंतून पडताल, सणावार पुन्हा येतील, पुन्हा करता येतील. आपल्याकडे लाख पगार आला, लाखभर रुपये, 50,000, तर आपण मोठमोठे उत्सव करू. तुम्ही जर सणवारात गुंतून पडताल, सणवार पुन्हा येतील, पण नोकरी आणि आरक्षण शिक्षण डबल येणार नाही हे समजून घ्या. या युगात कोणी कोणाचं नाही, आपलेच लेकरा बाळ आपले मोठे करा. तुमचं दुखायला लागलं, तुम्हाला काही त्रास झाला तर तुमच्या डोक्यावरून हात फिरायला, पाठवून हात फिरायला कधीच नेता येणार नाही. तुमचं पोरगं किंवा पोरगी तुमच्या तोंडावरून हात फिरायला येईल, पाठवून हात फिरायला येईल. मायेचा हात फक्त आपले लेकरं फिरू शकते. दुनिया वाईट झाली, त्याच्यामुळं लेकरं आणि समाज मोठं करायचा बघा. ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे. पुन्हा अशी संधी मराठ्याला येणार नाहीये. गरम येतो वरच हातोडा मारायचा आहे. मराठ्यांच्या पदरात 100% विजय पडतोय. आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण पोरांना टेन्शन नाहीये. होतो ना भविष्यात असं विजय होणार आहे. फक्त मराठ्यांनी घर सोडण्याची अपेक्षा आहे. घर सोडावं. आणि तुम्हाला 100% सांगतो, सकाळपासून माझे पाय दुखायला लागलेत. धाराशिवमध्ये आलो, अख्खा धाराशिव जिल्ह्यातले पुरे मराठी इथं आले. मी सकाळपासून उभा आहे. याच्यावरच तुम्हालाही कळतं, मीडियावाल्यांना सुद्धा, तुम्ही काय कच्चे तालमीले नसतात बाबा हो. तुमच्यापाशी शेंगा आणणं म्हणजे मग तुम्ही चिरफाड करीत असतात. तुम्ही बघता तुम्हाला यायला किती फजिती होती, किती गर्दी. याच्यावरच अंदाज येऊन जातो की मुंबईत गर्दी किती होणार. आता शेवटचा प्रश्न, सकल मराठा बांधवांच्या लेकरा बाळासाठी तुम्ही झटताय. तुमच्या लेकरा बाळांना टाईम, तुमच्याकडे वेळ असतो का देण्यासाठी? नाही. हे समाजाचे लेकर नाहीत का? मी जर गुंतून पडलो, मी इथंच चुकलो. आम्ही स्वतःचा संसार, स्वतःचे पोरं, बायको, आईबाप एवढंच करत बसलो आणि समाजाची विल्हेवाट लागली. समाज इतक्या दारिद्र्याच्या खाईत गेला. समाजाचे पोरं उघड्यावर पडलेत, उन्हात घरं बांधण्यासाठी झाले. त्याच्यामुळं मी माझं एक कुटुंब सुधारीन हो. हे समाजाच्या लेकराचं काय, हे कोणाचे? मला 6-7 कोटी समाजाला मी मायबाप मानले. मी माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे. मला यांना मोठं करणंही आहे. मी माझं एक करत बसल, माझे सुखात खातील हो. समाजाच्या लेकरावरती बेतली, त्याचं इतकं वाटलं झालंय, त्याचं कोणी बघायचं? स्वतःचा समाज हातात आला म्हणून स्वतः सावरून घ्यायचं, चान्स घ्यायचा, कुंकडं काही मिळकत करायची आणि समाज वाऱ्यावर सोडायचा, ती पायदाच नाही भाऊ. मी समाजाच्या लेकराचा रक्त नाही पिऊ शकत. समाजाने माझ्यावर विश्वास टाकला. समाजाशी गद्दारी नाही करू शकत. मी मॅनेज नाही होऊ शकत, फुटू शकत नाही. मरल, फुटणार नाही, मॅनेज होणार नाही. समाजाचे लेकरच मोठे करून दाखवणार आणि हे आपलं पण आहे. मी समाजाचे लेकर IPS दर्जाचे अधिकारी झालेले बघणार. धन्यवाद. एकंदरीतच मनोज जरांगेंचं असं म्हणणं आहे की आता सरकारला माफी नाही. 29 तारखेला मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेऊनच परत येणार, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.